नायकं गुरुनौमि सादरे नाम विश्रुतम् ईशाचरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति सागरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकलक्ष्यम् प्रभावति क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामरिष्ठं पुण्डरीकावरजहितश्रीज्ञानदेवकृपाय महारुद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरि उच्चारणी अनंत पापराशी, हरि उच्चारणी अनंत पापराशी, जाती ललया शिक्षण मात्रे, जाती ललया शिक्षण मात्रे, तृणाग्नि मेळे समरस झाले, तृणाग्नि मेळे समरस झाले, जैसे नामे केले जपता हरी, जैसे नामे केले जपता हरी, हरि उच्चारणे मंत्र आगाध, हरि उच्चारणे मंत्र आगाध, बळे भूत बाधा भिने केते, बळे भूत बाधा भिने केते, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ, ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ, करवे अर्थ उपनिषदा, करवे अर्थ उपनिषदा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या आणि एकादशीला होणाऱ्या प्रवचनातील हरिपाठ ज्ञानोबा हरिपाठ ग्रंथातील 11व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे। आणि या अभंगामध्ये नामाचं महत्व, तसं तर हरिपाठ ग्रंथच नाम महात्म्य सांगणारा ग्रंथ आहे आणि त्यातली त्यात विशेषत्वानं नामजपा हरीचे 10व्या अभंगाचा उपसंहारामध्ये म्हणले होते, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरेनं त्यांचे वंशज शुद्ध राहतील असं सांगितलं होतं। त्याच्या पुढे आणखीन उपक्रमामध्ये हरि उच्चारणे अनंत पापराशी, त्याचं फळ हे सांगितलं की पाप जातं, भगवंताचा नाम उच्चार केल्यावर पाप जातं, पाप राहत नाही हे म्हणायचे। त्याच्यावर आपले काही प्रश्न उपस्थित आहेत। पूर्व पक्षाचं म्हणणं हे की भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर पाप राहत नाही, तर ते पाप म्हणजे काय? एक दुसरी गोष्ट, पाप करायला लावणारे कोण? माणसाला जे पाप करायला लावतात ते कोण? दोन प्रश्न आहेत। तिसरा प्रश्न आहे, भगवंताचं नाम हे साधन तुकाराम महाराजांनी पाप घालवण्यासाठी का सांगावं? बाकीची साधनं शास्त्रात सांगितलेली आहेत, या पापाला ते प्रायश्चित्त। कर्म विपाकामध्ये खूप चिंतन त्याचं आलेले की हे पाप केलं का तर ते पाप निवृत्त करण्यासाठी ते तसं तसं करा, असं बरेचसे काही सांगितलेले महाराज, खूप त्याची बारकाई आहे। काही कशाचंही पाप होऊ द्या, ते क्षालन करण्यासाठी शास्त्रात प्रायश्चित्त आहेच, नाही असं नाही। गोहत्या, ब्रह्महत्या, सुरापान हे जरी मोठे मोठे पातक असले ते सुद्धा निवृत्त होण्यासाठी शास्त्रात असे काही साधन सांगितले की ते प्रायश्चित्त घेतलं की ते पाप निवृत्त होईल। मग असे साधन शास्त्रामध्ये असताना भगवंताच्या नामाचं साधन ज्ञानोबा प्रामुख्यानं सांगतात, तिथे विशेषत्वानं सांगतात, यातला काय फरक आहे? म्हणजे नाम जायचं म्हणजे पापानं नाम जाता येते, कार्य कारण भाव काय, असा एक आपला पूर्व पक्षाचं म्हणणं किंवा असा एक प्रश्न उपस्थित आहे। तर त्यापैकी आपलं पाप म्हणजे काय हे सांगलेले नाही। मग पाप म्हणजे काय, आपण कुठपर्यंत आलो पापामध्ये सांगा? पापामध्ये कुठपर्यंत आलो? हरि उच्चारणे अनंत पापराशी,
जातील लयासी क्षण मात्र. हे चाललंय. पहिलं पाप म्हणजे काय, हरीचा उच्चार केल्यावर जाईल, पाप जातील. अनंत पाप राशी जात्याल. अनंत म्हणल्यावर ते त्याचं गणितच नाही. अनंत बरोबर अनंत, काय अनंत बरोबर अनंत असा एक शब्द पडतो. म्हणजे याचा अर्थ संख्यावाचक मध्ये येते. त्या अर्थ कसा कुठं लावायचा, संख्यावाचकत्वामध्ये लावायचा. अनंत अनंत काय अनंत अनंत म्हणजे ज्याचा अंतच नाही, मोजमाप करता येत नाही, असं अगणित. आपल्या भाषेमध्ये काय, अगणित पापे हरी उच्चार केल्यावर जातील क्षणात, असं माऊलीचं म्हणणं. अनंत शब्दाची ही व्याख्या संख्यावाचकत्वानं, अनंत स्वरूपवाचकत्वानं होतं देते ते नाही तर. आणि स्वरूपवाचक शब्द बी नाही आहे, हे संख्यावाचक शब्द आहे. ते मागे मी सांगून गेलो एकादशीला तुम्हाला. मग असा अनंत पापे जातील. ते पापाचे प्रकार चालले होते. पाप किती सांगितले, कुठपर्यंत आपण आलो सांग विष्णू? नाही काय म्हणलो पहिले, पाप म्हणजे काय, पापाचे प्रकार किती, मानसिक वाचिक आणि काय. त्याच्या अगोदर सांगितलं ना तुम्हाला काय, पाप उपपाप महापाप हे सांगितलं, बरोबर आहे. त्याच्यात पुन्हा आणखीन 3 प्रकार की देहात्मवादी होणे एक, देवाला विसरणे 2, आणि देवाच्या म्हणजे आज्ञेच्या विरुद्ध वेदाच्या आज्ञेच्या. वेद आणि देव एक, कारण काय, वेद म्हणजे देवाची आज्ञा आहे. वेद 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 कोणीतरी आहे आणि काहीतरी पुस्तक आहे असं मात्र नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये वेद प्रमाण मानले गेले, प्रमाण ग्रंथ आहे. हिंदूचा प्रमाण ग्रंथ किंवा प्राचीन ग्रंथ किंवा प्राचीन वाङ्मय कोणता असेल तर वेद. त्याच्या अगोदर काहीच नाही, वेदाच्या अगोदर काहीच नाही, एक अक्षर सुद्धा नाही. वेद हेच एक अक्षर, वेद सुरुवात लक्षात आलं की नाही. म्हणजे वेद हिंदूचं प्राचीन किंवा धर्मशास्त्र असं म्हणलं तरी काय असतं. सगळे शास्त्र पुराण तिथून निर्माण झाले, कोणापासून, आणि भगवंताचा विश्वासही त्या ग्रंथावर आहे. नव्हे, भगवंताचा विश्वास म्हणल्यापेक्षा भगवंताचीच उक्ती आहे. उक्ती कोणाची आहे, बाकीच्या ग्रंथाला हे शास्त्र कोणी केलं, शास्त्र 6 असतील 6 नास्तिक असं खूप सांगता येईल. त्याच्यावर खूप चिंतन बरं. हे शास्त्र कोणी केलं, आस्तिक शास्त्र कोणी केले, नास्तिक शास्त्र कोणी केले, त्या शास्त्राचे करते कोण, ते 18 पुराण, उपपुराण 18, म्हणजे 18 मुख्य पुराणाचा करता कोण, उपपुराण, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतात. पण वेद कोणी निर्माण केला नाही. म्हणून एवढे आर्य समाज आहेत आपल्या वारकरी धर्माच्या विरुद्ध जातात. आर्य समाजाचं वारकरी संप्रदायाचं खटकत, कुठं खटकत आहे, त्यांचा त्रयत्ववाद आहे आणि आमचा अजातवाद. त्यांचा वाद कोणता आहे, त्रयत्ववाद आहे, आणि आमचा अजातवाद अद्वैतवाद. आम्ही वेदांत आहोत. वारकरी खरं तर वारकरी द्वैती अद्वैती असे बी म्हणलं काय अर्थ नाही. त्यांना द्वैतही मान्य, अद्वैतही, सगुण देवही मान्य, निर्गुण देवही मान्य, म्हणजे सगुण साकारही मान्य, सगुण निराकारही मान्य आणि निर्गुण निराकार आहे. देवाचे 3 रूप वारकऱ्यांना मान्य. म्हणून वारकरी सगुण अधिक निर्गुण दोन्हीही देव त्याला स्वरूप मान्य. म्हणून त्याचा द्वैत भक्ती किंवा द्वैतवाद हेही मान्य, आणि अद्वैतवाद हे तर प्रमुख आहे आमचं. सांगायला विवर्त, अनुभवायला अजात, अशा प्रकारे. मग तिथं ते आमचं त्यांचं खटकतं. त्यांचा त्रयत्ववाद आहे. प्रकृती एक मिनिट बरं, पुन्हा पुरुष आणि जीव काय, आणि हे तिन्ही अनादी म्हणतात. हे तिन्ही काय आहेत, ते असं म्हणतात. पुरुष सर्वज्ञ, प्रकृती आज्ञ अल्पज्ञ नाही, प्रकृती आज्ञ, पुरुष सर्वज्ञ आणि जीव अल्पज्ञ. ही मान्य आहे. प्रकृती आज्ञा नामदेव आहे, चेतन ते पुरुष आहे आणि जीव चेतन आहे. जीव अल्पज्ञ ते परमात्मा सर्वज्ञ म्हणजे ते पुरुष सर्वज्ञ,
आणि प्रकृती आज्ञा ती बरोबर आहे, असा आहे त्यांचा ती त्रयत्वाद. हे त्रयत्वाद म्हणतात आर्य समाजी लोक. पण असे आर्य समाजी जरी असले ते वेदाला मानतात बरं, म्हणून त्यांना नास्तिक म्हणता येत नाही. लोक म्हणतात आर्य समाजी मूर्ती पूजा मान्य करत नाहीत, पंढरपूरला येत नाहीत, वारीला पांडुरंगाच्या पाया पडत नाहीत, महादेवाच्या पिंडीवर बेल कधी वाहत नाहीत, म्हणून ते लोक नास्तिक आहेत. आपला असा आरोप होते त्या लोकांवर. कोणावर? आर्य समाजावर. पण तसा आरोप करण्याची गरज नाही. आर्य समाजी नास्तिक नाहीत, आस्तिक आहे. नास्तिक आणि आस्तिक. नास्तिको वेदनिंदका, नास्तिको देवनिंदका नाही. बरं, देवाची निंदा करतो तो नास्तिक नाही, वेदाची निंदा करतो तो. मग आर्य समाजाला वेद मान्य आहे की नाही? मान्य आहे. ते वेदाची निंदा कधी करीत नाही, ते वेदाला धरून वागतात, वेदाला धरून वागतात. मूर्तीपूजा वेदात नाही असं म्हणतात. त्याच्यावर ते विषय बदला सारा. पण नास्तिक नाहीत. कोण? आस्तिक लोक. तेवढे आस्तिक आहेत तरी वेदाला मानतात आणि वेद अपौरुषेच म्हणतात. आम्ही जसं म्हणतो वेद अपौरुष. कोणी निर्माण केलं वेदाला? कोणीच नाही. त्याला निर्माण करणारा कोणीही नाही. त्याच्या श्वासोश्वासावाट वेदाची उत्पत्ती झाली. जनावरांना म्हणायचं दयाचे विश्वासी. हा वेदांताचा सागर, हा वेदार्थ सागर, दया निद्रिताचा गुरु, तो स्वय सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. तिथं काय म्हणले? ते झोपल्या झोपल्या बोलला वेद. ते भगवान परमात्मा तिथं बोलला निद्रिताचा गुरु, म्हणजे झोपीत उसळलं म्हणलं ते ब्रह्म. त्याच्या तोंडावाट काय? झोप लागली म्हणा. कोणाला? ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्या ब्रह्माला झोप लागली आणि झोपीतच स्वप्न पडलं काही त्याला. आणि मग त्याच्या तोंडातून ओसरलं. ओसरलं म्हणजे भूक काय बडबड करू लागलं ओसरून झोपेतून. आणि मग ते वेद निर्माण झाले. हा वेदार्थ सागुरु, जया निद्रिताचा गुरु. पण ते वेद कवेत म्हणले. त्याच्याहून भगवद्गीता का श्रेष्ठ आहे? म्हणजे तो स्वय सर्वेश्वर प्रत्यक्ष ते झोपीत बडबड केली त्याने वेद म्हणजे. आणि भगवद्गीता प्रत्यक्ष स्वतः जागृती सांगितली अर्जुनाला. म्हणजे वेदाची सुश्रीव्यता ते हे दान श्रीगीता श्रीकृष्ण हे पण सुद्धा उपदेश केली असं माऊलीला म्हणायचं. बरं काय, माऊलीनं गीतेचं महत्व वेदापेक्षा जास्त सांगितलं की नाही? हा कांडमत्रय निरूपणे श्रुतीची कोळीश्वानी असे गीतेचं महत्व सांगताना ज्ञानोबा आहे. म्हणजे सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादक आहे असं म्हणायचं त्यांना. म्हणजे निद्रिताचा गुरु किंवा जयातिनी श्वासी जन्मलेती वेद, तो सत्यप्रतिज्ञ पहिलीशी बोलला सोमुखी असं एक वेद. म्हणजे भगवान परमात्म्याचा श्वासोश्वासावाट वेदाची उत्पत्ती झाली आणि त्या वेदाची उत्पत्ती होत असताना अर्ध मात्रा वेद निर्माण झाला. फक्त एवढा ध्वनी निर्माण घोष ध्वनी नादा काढू त्याचे घोण जो ओमकारो तोही निघा. हो काय ओम, कोणता अक्षर? ओम. ओम एकच अक्षर निर्माण. ते भगवान परमात्मा जो परब्रह्म त्याच्या श्वासोश्वासावाट ते ओम अशा प्रकारचा ध्वनी निर्माण झाला. ओम असं चालू. आणि त्या ओंकारातून अ उ मा ती मात्रा निघाली. अ उ म. त्या ओंकाराची कुशी अक्षरे होती अमुक करायची उपदत वेदेची उडली तिने अर्ध मात्रा ओम. अर्ध मात्रा, पूर्ण मात्रा नाही बरं. ओम त्याला काना कुठे आहे? काना पिना, काना मात्रा पिना नाही ओमला, म्हणून ओम अर्ध मात्रा समजल्या जाते. पण ओम ध्वनी जर लयपूर्वक उच्चारला, कसा लय सांभाळून जर उच्चारला तर त्यातून 3 मात्रा निर्माण होतात. अ उ म. आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडळ मस्त, हे तिन्ही हे टोटले. हो ते बघा ज्ञानेश्वरचा पहिला अध्याय नवनाचं म्हणजे गणपतीचं वर्णन करत असताना असा. आणि ओम त्याच्यातून 3 मात्रा अ उ म आणि त्या 3 मात्रेपासून 52 मात्रा निर्माण झाल्या. किती? 52. आपल्या संस्कृत भाषेमध्ये. मराठी भाषेतली 12 कडे किती रे? किती? इंग्रजी भाषेतली 12 कडे किती? 26 अक्षर. ABCD XYZ इथपर्यंत किती? 26. आणि मराठीतले 36. हे आईकडे पण मुळात नाही. 52 आहे. किती? 52 वर नाकार. कोण मंत्र आहे? कोण मंत्र आहे? 52 उच्चारिता जीवाची
हो 52 आणि त्याला म्हणतात प्रणव. प्रणव सर्व वेदेषु शब्दात हे परुषम भगवान कृष्ण परमात्मा गीतेत विभूती सांगताना प्रणव माझी विभूती म्हणते. 52 मात्रा निर्माण झाल्या अ उ म त्या मात्रेपासून या 52 आणि 52 झाला एक वेद. 52 मात्रेचा काय झाला काही. आणि या वेदाची विभागणी व्यासांनी केली. कर्मकांड पर श्रुत्या वेगळ्या, ज्ञानकांड पर श्रुत्या वेगळ्या आणि उपासना कांड पर श्रुत्या वेगळ्या आणि गायन कांड पर श्रुत्या वेगळ्या आणि त्याचे 4 नावं ठेवले. हे पुढे विभाजन झालं. पण पहिल्याने एवढाच वेद. मग वेद असा भगवंताचा विश्वासी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवादी म्हणले काय निगदिले विश्वासे प्रभूजीनी काय सच्चिदानंद पदत्रय विवरणम नाम. एक प्रकरण आहे 10 प्रकरणापैकी अमृतानुभवामध्ये 10 प्रकरण. किती. मला ते तुमच्या स्वप्नात द्यायला नसेल अमृतानुभव कधी नाही. नाही कवा आम्ही ऐकलं काना पडलं नाही खरं. पण ऐकायची कवा काही चाल पडली का. हरिपाठ व्हायला कसा होईल पण नांदेडातून काय महाराज अमृतानुभव ऐकायचा ग्रंथ आहे काय. विचार सागर अमृतानुभव वृत्तीप्रभाकर ज्ञानेश्वरी हे ग्रंथ तांदेव 65 ऐकायसारखे ग्रंथ आहेत. अमृतानुभव किती गोड आहे. अरे अज्ञानाचं खंडन केलं आणि बऱ्याच ठिकाणी अज्ञानाचं खंडन केले. पण ज्ञानोबारांनी ज्ञानाचंही खंडन करून टाकलं. ज्ञानेश्वर ठेवण्यावर वृत्ती ज्ञान ते उडवून टाकलं मौलीने. असे 10 प्रकरण आणि ज्ञानोबारांच्या निवृत्तीनाथांच्या म्हणण्याचा ग्रंथ केलाय. हे ग्रंथ काय कोणासाठी केलाय असं मात्र नाही. चांदेव 65 प्रकरण ग्रंथ आहे. त्या चांदेवासाठी चांदेवाला उद्देशून 65 वगैरे केल्या त्याच्या उद्देशानं. ज्ञानेश्वरी तर काय नाही भगवद्गीता आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय भगवद्गीतेची झेरॉक्स. फक्त भाषांतर भाष्य म्हणजे मराठी भाषा. त्यांनी संस्कृत बोलले देव आणि त्या संस्कृतला यांनी काय केलं मराठीत प्राकृत केलं. जशाच तशी भगवद्गीता जशाच तशी म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचा झेरॉक्स किंवा भाषांतर भाष्य आम्ही म्हणतो त्याला. कोणतं भाष्य. नुसतं भाष्य नाही आहे. शंकराचार्याने शेकड्यांची भाष्य केली आचार्यांनी. शंकराचार्यांनी शेकड्यावर 100वर भाष्य आचार्यांनी. बघा किती तुम्हाला दाखवतो माझ्याकडे या आचार्यांची भाषा खूप आहे. पण तेवढे भाषे जरी केले असले भाषा मात्र 30 ठेवली. मुळात कोणती होती संस्कृत. तर त्याला संस्कृतच ठेवलं प्राकृत केलं नाही. पण माऊलीनं तसं नाही केलं. संस्कृत होती ती भगवद्गीता. ती संस्कृताची गाठी उघडून ज्ञानसृष्टी आणि केली ते मराठी उपकार आहे त्या जनावरांचा. मग संस्कृत भाषा तयार केली आणि संस्कृताला मराठीत केलं आणि भगवद्गीतेचं भाषांतर भाषेत केलं माऊलीने. असा माऊलीचा उपकार. आणि ह्या अमृतानुभव ज्ञान निवृत्तीनाथ म्हणले ज्ञानेवा तो करून करून काय केलं रे. एवढी श्लाघ्यता मानायची तुला गरज नाही. असं गुरुनं म्हणावं कोणला शिष्याला कातवाव तेव्हा ते सुधरत असते. ज्ञानोबायाला घमेंड येऊ नये म्हणून मला वाटतंय तसं म्हणली काही की कोण निवृत्ती. आणि कधी माऊलीला घमेंड नव्हती. पण वक्ता पुढे जरा आयुष्यात आल्यावर बोलतो. आमचे पन्नासाची मोठी गोड गमतीने ती ओवी सांगायची. मला वाटते 9व्या अध्यायाची ओवी हो. 9व्या अध्यायाची 9वा अध्याय सांगून राहिले शास्त्री महाराज घालतात आमच्या. तरी अवधान ऐकले दिले मग सर्व सुखाची पात्र होईल हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. असे माऊलीच्या 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीत बोलून गेले. आयुष्यात आले उत्साहात आले आणि उत्साहात आल्यावर ती त्यांच्या मुखातून अखेरी निघाली हे प्रतिज्ञ उत्तर माझे अवधान ऐकले दिले. एक वेळ नाही दत्त चित्तानं तुम्ही ज्ञानेश्वरी ऐका. मग सर्व सुखाला पात्र व्हाल. नाही झाले तुम्ही गुन्हेगारी देईल. आता कोणाला म्हणायचंय हे प्रतिज्ञ उत्तर म्हणजे गुन्हेगारी. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. असे म्हणून गेले आणि शहाणा माणूस चुकतच नाही. आणि चुकला तरी त्याची चूक त्याला चटकन समजत. आपण कधी सुधरतच नाही चुकाच करतो. आणि चूक झाली तरी आपली चुकलो असं कोणाला वाटलं माऊली. का वाटलं सांगतो तुम्हाला. मी बोललोय कोणासमोर ते ऐकणारी एडपट असते आपल्यासारखे तर ठीक आहे.
हे प्रतिनिधी उत्तर माझे उघड आहे का? ते ऐकायला आपल्यासारखे पाहिजे होते. ऐकायला कोण होते? निवृत्तीनाथ, त्यांचे गुरु सोपान काका, मुक्ताबाई, हे सगळे अधिकारी लोक आहेत ऐकणारे. आणि एवढ्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल हे मी प्रतिज्ञापूर्वक बोलतो असं म्हणणं आपलं चुकलं. लगेच माऊलीला ती चूक उमजली की दुसऱ्या ओवीतच त्यांनी परी प्रौढीनं बोलो होली तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी द्यावे अवधान ही माझी विनवणी सगळी. पन्नाशास्त्रीने सांगा लगेच पुढची ओवी घेतली आणि आपला लहानपणा किंवा आपली विनयवृत्ती तिथं त्यांनी प्रगट करून घेतली. एवढे माऊली बुद्धिमान होते. आणि वक्ता आवेशात आल्यास काहीतरी बोलून जातो, तरी पण आपले बसलेले आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ऐकणारे असं त्यांना उमजलं म्हणते. आणि म्हणून ही सगळी भगवद्गीता सांगणं झाल्यावर म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ झाल्यावर निवृत्तीनाथांनी थोडस त्याला दोषी कोणला ज्ञानदेवा हे ग्रंथ केला प्रमाण काय? भगवद्गीता लिहिलीस का पाहिजे नाही म्हणजे दादा भगवद्गीतावरील लिहिली नसली म्या तरी भगवद्गीतेच्या श्लोकाला अनुसरूनच त्या ओव्या येतात. श्लोकाच्या वेगळं मी बोललेलो नाही, अजिबात नाही. ते म्हणजे हे खरंय पण कलियुगातले काही मूर्ख पंडित म्हणजे हे ग्रंथ प्रमाणभूत नाही. बरोबर आहे, त्याला प्रमाण असलं संस्कृत श्लोक तर खाली ओव्या तर आम्ही प्रमाण मानू. तुम्ही काही भरडीताल तर आम्ही मानणार नाही. असे काही पंडित तुझ्यावर आक्षेप करते. आणि मला श्लोक लिहिले नाही, श्लोक लिहायला पाहिजे होता आणि त्याच्या खाली अर्थ सांगायला पाहिजे होता असं त्या नेवाशावर कोण म्हणले? निवृत्तीनाथ. त्याला ज्ञानोबा म्हणले दादा माझा ग्रंथ प्रमाणभूत असेल तर या नेवाशाच्या ग्रंथात ठेवतो मंदिरात, आणि प्रमाणभूत असेल तर श्लोक भगवान कृष्ण लिही याला म्हणजे. पण दादा तुम्ही अप्रमाण बोललो नाही. जे संस्कृतात भगवंतांना अर्जुनाला सांगितले तेच मराठीत भाषांतर केले. याच्यापेक्षा अधिक काही वेगळं केलं, त्याला अनुसरून विस्तार केला, दृष्टांत हे ते देऊन विस्तार केला. पण भाष्य विदो त्याला अनुसरूनच केलं. कसं होतं असंदिग्धम तर काय असतो सार्वत विश्वतोमुखम, विश्वतोमुखम केलं आणि त्याचा विस्तार केला, पण त्याला अनुसरूनच असं मी भाष्य केलं. आणि हे प्रमाणभूत असेल तर भगवंत श्लोक लिहिल म्हणून ग्रंथ मंदिरात ठेवण्यात आला. आणि ग्रंथ मंदिरात बांधून ठेवल्यावर सकाळी उघडण्यात आला तर मधात जिथं जिथं त्या ओव्या येतात त्या श्लोकाच्या ते श्लोक तिथं उघडल्या गेला. कोणी लिहिली? देवानं, श्रीकृष्णानं. भगवत हे दुंडा महाराजांच्या मुखातून मी ऐकले. तर दुंडा महाराज म्हणले त्याच्यामुळं एक ओवी काय काय ठिकाणी असं की अर्धी ओवी खाली अर्धी वरती असं होऊन बसलं. काही काही ठिकाणी काही काही ओव्याचा अन्वय आधीच होऊन गेलाय आणि मग नंतर त्या ओव्या. त्याच्याकरता भगवंतांचे श्लोक लिहिले जिथं जिथं ते आहे तिथं तिथं श्लोक कोणी लिहिले? आता इतकं बी हे झालं तरी माऊलीला घमेंड आली नाही, गर्व नाही आला. तरी गर्व येऊ नये यासाठी निवृत्तीनाथांनी आणखी नवठिलं. ज्ञानदेवा तो ग्रंथ केला, भगवद्गीतेवर भाष्य केलं, भगवान अर्जुनला बोलले ते सांगितलं, आगाव काही सांगितलं आम्ही असं म्हणत नाही. हे आम्हाला प्रमाणभूत आलं, हे कळलं. तरी पण तुझ्या पदरच काय आहे त्यात? देव बोलला अर्जुनला ते तो मराठीत केलंस, तुझ्या पदरच सांगणं काय ते? तुझं असलं काय तर तुझा अनुभव आम्हाला सांग. ते म्हणजे दादा तेही होईल, तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहावं, तेही मी करीन. आणि नंतर मग अनुभव अमृत म्हणजे अनुभव अमृत किंवा अमृत अनुभव काही म्हणा तुम्ही. अनुभव अमृत म्हणा का अमृत अनुभव म्हणा. मुक्ताचे निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. हो, तर त्या अमृत अनुभव नावाचा ग्रंथ ज्ञानोबरायांनी आणि त्याच्यामध्ये सिद्धानुवाद म्हणून ग्रंथ केला. साधक अनुवाद नाही बरं. कोणता अनुवाद? सिद्धानुवाद. 10 प्रकरण आणि त्या 10 प्रकरणापैकी एक प्रकरण ज्ञानाचंही खंडन करून टाकलं. अज्ञान तर उडविलं, पण काय उडविलं? ते वृत्ती ज्ञानही उडविलं. महाराज पन्नाशास्त्री मला बोलत म्हणले होते की हनुमान सच्चिदानंद पद हे काय हे बी माईक आहे. आणि आधी कधी सांगताना म्हणले होते सच्चिदानंद हे 3 पद ब्रह्माचे आणि रूप आणि नाव हे 2 पद. एकूण पद किती?
पाच. त्याचं नाव काय? पंचपदी. आपण करतो ना विना घेऊन. त्याचं नाव काय? पंचपदी म्हणजे काय? बहिरंगामध्ये प्रकार आहे. त्याचा वाच्यार्थ हे 5 अभंग म्हणणे. किती अभंग म्हणणे? 5 अभंग म्हणणे. ही झाली काय? हे झाला वाच्यार्थ, शक्तिवृत्ती नार. पण शक्तिवृत्तीच्या अर्थानं कधी भागत, लाक्षणिक अर्थानं पंचपदी म्हणजे रूप आणि नाव हे माहिती पदे 2 आणि सच्चित आनंद हे 3 पद ब्रह्माचे. या 5 पदाचा विचार करणे त्याचं नाव पंचपदी. अशी पंचपदी जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत विनयावरली सोडायची, रोज करायची. लोक पाहता राहावं आता दुसरे 2 निवडक अभंग आणि बापरूप माहिती रोज म्हणायचं. ही पंचपदी रोज खाली पाहिजे. ही होत नाही तोपर्यंत. मग आता ब्रह्माचे 3 पद सच्चिदानंद आहे. असा असताना शास्त्री महाराज म्हणून गेले होते अरे हे सुद्धा माईक आहेत. त्यावेळेला मी संशयात पडलो होतो. सीता ब्रह्माचे म्हणते, ब्रह्माचे म्हणते. आता तर ते 2 पद रूप आणि नाव मायेचे म्हणले. कवाय सांगते आता तर सच्चिदानंद पद बी मायेच म्हणले. ते कसं काय? मग ते प्रवचन द्यायला मी विचारलं, आबा तुम्ही असं म्हणले आणि आता तर म्हणले मी माईकच, ते तिन्ही बी माईकच आहे. ते म्हणजे बरोबर आहे, मी बोललो ते अमृत अनुभव आहे म्हणून तुला सांगतो असं म्हणते. आणि मग त्या अमृत अनुभवाच्या प्रकरणामध्ये निघालं सच्चिदानंद पदत्रय विवरण. मग ते जे सांगत असताना म्हणले आई असताची व्यावृत्ती, सत म्हणून ये श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूपाय, दुःखाचे सर्वनाशे, सुख म्हणून यायचे, निगदिले विश्वासी प्रभूजी. या 2 ओव्या सांगू लागले त्यावेळेला. ते म्हणले असताची व्यावृत्ती अमृत अनुभव, असत पदाची व्यावृत्ती करत आहे म्हणजे असत पदाला घालविते म्हणून सत. आमच्या समोर असतच नाही तर मग आम्ही सत तरी का म्हणायचं? कशामुळे म्हणणार आम्ही सत म्हणून? खोटच नाही तर खरं म्हणायची काय गरज? अहो खोट्याच्या अपेक्षेनं खरं आहे की नाही? नाही, खरं आणि खोटं हे सापेक्ष की नाही? खोटं आहे म्हणून खरं, खरं आहे म्हणून खोटं. पण जिथं खोटच नाही तिथं खरंच आहे. असतच नाही या सिद्ध आहे समोर, या मुक्त आहे समोर, दानवरायासारख्या सिद्ध आहे समोर. असतच नाही तिथं सत आम्ही कशाला म्हणावं? मग सत माईकच. असत आहे म्हणून सत आहे, असत आहे म्हणून सत आहे. बरोबर आहे. आणि जडाची समाप्ती चिद्रूपायचे. लक्षात आलं? जड आहे म्हणून चेतन आहे. तिथं जडच नाही तिथं चेतन आहे म्हणण्याची काय गरज आहे? दुःखाचे सर्वनाश आहे, सुख म्हणून यायचे. दुःखाचा नाश करताय किंवा नाश होत आहे म्हणून ते परब्रह्म सुखरूप आहे असं म्हणण्यात येईल. पण आमच्या समोर दुःख दे कैसे नाही स्वप्नाची, भुक्तिमुक्ती झाल्या कामाला येत अशी, त्याचे वर्मत्व आम्हापासून सुखे राहिलाचे आमच्या. मग आमच्या समोर दुःखच नसेल तर आम्ही आणि आनंद तरी का म्हणायचं? सच्चिदानंद. हे 3 पद उरले का राहिले? आणि कोणी सांगितलंय म्हणले? निगदिले सांगितले. कोणी? विश्वासे प्रभूजीनी. म्हणजे भगवंताचा विश्वास ज्याच्यावर आहे त्या वेदानं सांगितले. असा वेद म्हणजे देवाची आज्ञा आहे. बरं, वेद म्हणजे काय आहे? देवाची आज्ञा आहे. वेद भगवान म्हणतात त्याच्यामुळे. वेद आणि देव एकच. देव कसा आहे? अव्यक्त. आणि वेद कसा आहे? व्यक्त. बरोबर आहे. देव अव्यक्त आहे आणि वेद व्यक्त आहे. त्याचे अक्षर व्यक्त आहेत ना. हा. आणि मग अव्यक्त देवाला भजण्यापेक्षा अव्यक्त वेदाला भजावं म्हणून वेद वाचा बोलो वेद घेती आणि करू संती गेले ते. वेद मार्गे मुनी गेले, चाची मार्गे चालिलो, न कळेची विषयांधा म्हणून उघडा बोलिलो, चालता धनुधरा तरंगा कार्य हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वेत सर्व निरसलो. किंवा वेद बाह्य दंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड संतांमध्ये. बरोबर आहे ना? असं म्हणजे याचा अर्थ वेद प्रमाणभूत आहे आणि वेदाची आज्ञा उल्लंघन करणं पाप की पुण्य? पाप आहे. वेद सांगेल त्याप्रमाणे वागणंच खरं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं हेच खरं आहे. असे पापाचे प्रकार तुम्हाला सांगत मी त्या 10 प्रकारापर्यंत आलो होतो नाही काय? मग 10 प्रकारातले सगळे प्रकार सांगितलेत काय? वाचिक किती? वाचिक 4. काही किती? आणि मानसिक हे सगळ्याचं विश्लेषण झालं ना? मग हे 10 पाप, हे उपपाप,
हे पाप हे सगळं बरं काय आता हे असे अनंत पाप राशी काय अनंत अनंत म्हणजे त्याचं गणित करता येणार एवढे पाप. मग ठीक आहे एवढे पाप पण कोण करायला लावतंय या जीवाला? ते पाप कोण करायला लावतंय? त्या जीव स्वतंत्र आहे? हा पाप करण्या जीव स्वतंत्र आहे का? कार्य करण्या जीव स्वतंत्र आहे का? दुर्योधन म्हणले की दुर्योधन म्हणला होता कोणतरी करायला होते मला. केनापि देवेन रजिस्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि म्हणला होता. पाप ते करायला होते म्हणला. कोण 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 करायला होते? आणि त्याचं तर आपलं खंडन झालं नाही त्या कीर्तनात. ते आपण घेतलं होतं ना धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे आधी त्याच्यात कुठं उपस्थित केलं पण खंडन करायला एका कीर्तनात काय डोंबलं करावं काय सांगा ना. मग ते जर पाप करायला होते म्हणल्यावर करायला लावणारा गुन्हेगार की नाही? मग सगळं राहिलं पण अर्ध त्याला भोगावं लागलं की नाही? हो सांगा बरं. मला हे लावून दिलं मी खून केला असं म्हणल्यावर खून करणारा गुन्हेगार आणि त्याला लावून देणाराही ठरल की नाही? बरोबर आहे ना. मग शिक्षा तर याला होणार. मला तर वाटतं याला झाल्यापेक्षा त्याला जास्त व्हावी. नाही पहिला कायदा तसा होता. हो हा प्रवृत्त करणार. कारण काय एक आमच्या शास्त्री महाराजांनी दृष्टांत सांगितलं. हे लहानपणी लेकरू कसं बनवायचे हे खरं तर पहिला गुरु आई आहे. शाळेतले मास्तर नंतर झाले 5-6 वर्षानंतर केले लांब आहे. पण खरी लहानपणी 5-6 वर्षाच्या अलीकडं त्याचा खरा गुरु कोण? आई आहे. बरोबर आहे. आणि त्या आईनं नीटनेटकं शिकविलं का? आणि लहानपणी जर बेकार वळण लावलं का त्या गावड्याला त्याच्या जिंदगीची बरबादी होती. म्हणून माईनं चांगलं वळण लावित जाऊ आणि तिलाच माय म्हणा. मदाल सारखी माय, अंजनी मातेसारखी माय, त्याचे पुतळे करावे चौकात म्हणाचे त्या माई. आणि ह्या माई का नाही कोणत्या दुसऱ्याचे कांदे आणले चोरून नटती लेकरू लय विचार आहे मा. बघत बघतच कोणाची गाडी उठला आता काय हाना पण आणि अशी तर पुतळा करावा तिला तिथंच मुस्कळात लावाय खायची. घरचा गुळ चोरून खायचं शिकतं त्यावेळेला तिला वाटतंय नवऱ्याला सांगावं तर नवरा मारील. अंधमोह कोणाचा? माईचा. म्हणून ते झाकून ठेवती. या गुळ ह्याच्यातला काय पहिल्या काळात गुळ साखरी कमी होती किंवा मग बाप जपत होते गुळायला साखऱ्याला. इतका गुळ कसा कमी झाला कोणी खाल्ला? मग ती म्हणाली आता आता त्याची सणाला उडालाय का तुम्ही कसं काही बोलतात? खाल्लं पिंट्यानं बकळ पण सांगते का माय? नाही. मग त्या पिंट्याचं झाकून ठेवती त्याला पुत्र फिरून ठेवती. ते पिंट्याला माहित आहे की घरचा गुळ खायचा चोरून खायचा शिकलं की पुढची दुसऱ्याचे आंबे चोरून आणल्याशिवाय इथं तर बिघडलं ना. कुठं बिघडत आहे? शास्त्री महाराजांनी एक दृष्टांत दिला. एक म्हणले माळी तिकून येऊ लागली. माळी तिच्या डाळीत होते आंबे आंबे आणि एक बाई इकडून तिकडे जाऊ लागली. तिच्या ह्या खांद्यावर पोरगं होतं तिचं तिचा पिंट्या 2-3 वर्षाचा पिंट्या खांद्यावर होता. आणि ते बरोबर माळीन जरा बुटकी थोडी हिच्या मानानं थोडी तुझी तिकून आली ही आणसाबाई इकडून चालली बायनाबाई. माळणी तिने बाईची ओळख होती. माय आणसाबाई काय आणलं ग? माय आम्ही आले की बाई तुम्ही कुठं चालला? ती म्हणली बाहेरून यायले ग घ्यायचे असले आंबे तर लय आंबे चालले बाई अशी म्हणायली. कोण? ती माळीन आणसाबाई सांगायली पर्याग बाईला. आणि ह्या वरी खांद्यावर असलेल्या गावड्यानं त्या डाळग्याच्या दिसले ना तिचे आंबे पिवळे जरत आणि चांगली बी म्हणायली. या त्याच्यातला आंबा गपकून उचलला. तिला पत्ताच नाही कोणाला खाल्ली खाल्लेला पत्ता नाही लागू दिला. आंबा घेतला लपून तुला. ती तिकडे गेली ही इकडे गेली आणि घरला आल्यावर आंबाला पिळा. आई ती म्हणली वाघा कुठून आणलास वाघा? आई मग तुला बोलली का ती आणता बाई तिच्या टोपल्यातला मी घेतला. मग ही बऱ्या काय म्हणती माझी हुशार आहे वाघा त्या आणशीला पत्ता नाही लागू दे असं नवाजलं कोणी?
नवाजलं माईनं तोंडावर हात दिला. त्याला वाटलं हे चांगलं काम आहे काही, म्हणजे माई नवाजायली बरोबर आहे. हे काम चांगले असे काम शिकलं म्हणतात की नाही. आंब्याच्या चोरीपासून मोठा चोर झाला, रुक्म्यासारखा आपला. कुठले टाके प्रसिद्ध झाला टाक्यात आणि मोठ्या टाक्यात सापडला. पहिला कायदा म्हणजे कायदाच होता महाराज. कर म्हणले लय भाऱ्या चोरी झाली म्हणले, पण आज चोर त्याने राजाने सांगितलं याला फाशीला देऊन टाक. लय चोर आहे म्हणजे अद्दल चोर आहे. जन्मल्यापासून यानं चोऱ्यात केल्या, दुसरं कामच केलं नाही म्हणले. आणि जिथं जिथं चोऱ्यात ते ओळखी झाले ह्याच्या हातानंच. हो हेच म्हणाले इथं गेली यात तिथे गेली, बरोबर ठोकल्यावर सांगतेच ते. काय नाही म्हणले याला फाशीला देऊन टाका. हे असले संपविले पाहिजे आपल्या देशातले, आणि असे संपले तरच देश स्थिर राहील. कायदा कडक होता, त्याला फाशीला द्यायचं ठरलं, सुळाव घालायचं ठरलं. आणलं सुळा. शेवटी ते पोलीस लोक त्यांनी विचारलं, त्याला विचारावं लागते बरं काय, त्याला फाशी द्यायची सुळाव द्यायची का, त्याला अंतिम इच्छा विचारावी लागते. तुमची अंतिम इच्छा काय आहे असं असतं बरं. अंतिम मरण सोडून काही विचार कमाग. ते म्हणलं मला 2 अंगठ्या घाला. अंगठ्या घाला. काय पाहिजे खायला ते सुद्धा, काय कपडे पाहिजे असले कपडे, काय पाहिजे असं ते देते. शेवटची इच्छा पुरवावं लागते. काय अंतिम इच्छा आहे आता सांगा, तुम्ही मरणार आहे. ते मला माझी काहीच इच्छा नाही, एकच इच्छा आहे की माझ्या आईला आईवर घ्यायला, ही इच्छा आहे. ते म्हणजे तू काय अवघड आणलं म्हातारीला. म्हातारी आई रडू लागली. वागा आता तू म्हणा काय भेटाय तरी येऊन उपयोग आहे वागा मला. ते म्हणलं आई दुःख करू नको, शोक नको करू. हो सांगितलं पोलीस लोकांना, मला फाशीला देण्यापेक्षा ह्या म्हातारीला फाशीला असं म्हणून पोलीस लोक म्हणजे तू पाप करशील, चोऱ्या करशील आणि म्हातारीला फाशीला, हे कसं काय. म्हणला पक्क माझ्या लक्षात आहे. 2-3 वर्षाचा होतो, मालीचा आंबा चोरून घेतला तेव्हा हिनं तोंडावून हात फिरविले, आणि मी वरचीवर काही आणून देत होतो घरला, त्यावेळेस प्रत्येक घराला नटत होती म्हातारी. म्हणून मला चांगले काम वाटत गेले आणि ही माझी गुरु बनली, आणि मला मोठ्या मोठ्या टाक्यात प्रवृत्त करून चालवली तेव्हापासून. आणि आता ह्या टाक्यात सापडलो कोणामुळं, या आईमुळं. ही दुष्ट आहे, ही नष्ट आहे, मला वाईट शिकविले म्हणून खरी फाशी हिला दिली पाहिजे, तुम्ही मला नाही दिली पाहिजे. खरंय का खोटं त्याचं. मग तसा तुम्हाला पाप करायला लावणार जर भगवान परमात्मा हृदयात बसून असेल तर तुमचं पाप कोणी भोगावं लागेल. कसं रे मग म्हणला भोगावं लागेल. हा मग आलं का नाही कटकट. आता यथा नियोक्तोच मी तथा करू मी दुर्योधनाचं बोलणं हे खरंय, पण तसं म्हणणं मग आता कसं. बरोबर आहे, ते बरोबर आहे. तूर्त जरा बाजूला राहू, त्याचं मूळ काढू आपण खोलून. आपल्याला पाप करायला लावणारे कोण, मुळाला गेला ना तर हेच येते. कोण, यथा नियोक्तोच मी तथा करू, हेच येणार आहे. पण त्याचा शेंडा म्हणतात तर पाप करायला लावणारे आपल्याला आपल्या हृदयात राहून तिघजण आहेत. काम, क्रोध, लोभ. म्हणून यांना नरकाचे द्वार म्हणले. ते 3 नरकाचे. तसे 6 शत्रू आहेत. किती? हो, काम, क्रोध, लोभ, काय मद, मत्सर, गम, अहंकार, हे 6 आहेत. पण 6 पैकी जास्त खतरे 3 आहेत. काम, क्रोध, लोभ. बरोबर आहे ना. म्हणून एकनाथ महाराज सुद्धा म्हणले ज्याच्या अंतकरणात हे 3 आहेत त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकायला, कीर्तन ऐकायला, सांगोपासष्टी अमृतानुभव ऐकायला येऊ नये. काम, क्रोध, लोभ दयाचे अंतरी नाही अधिकारी आहे. जोपर्यंत यांचा काम गेला नाही, जोपर्यंत क्रोध जात नाही, बरं काय, तोपर्यंत हे ऐकण्याचे लायकीचे नाहीत. ते धर्मग्रंथ, श्रेष्ठ ग्रंथ, ज्ञानाचे ग्रंथ. मग तोपर्यंत ऐकायच्या लायकीचे तुम्ही कोणते आहेत. नाम घेणे आणि रामायणासारखा नामाचा महात्म्य सांगणारा ग्रंथ ऐकणे, त्या लायकीचे तुम्ही आहेत असं म्हणायचं. तिथं कोणला, एकनाथ महाराजांना. बरं काय, लक्षात आलं का. म्हणजे काम, क्रोध का त्रिविधम नरकस्येदम द्वारनाशनमात्मनः काम, क्रोध, सता, लोभ तस्मात् एतत् त्रयं त्यजेत्. तस्मात् एतत्
त्रयेन केले. लक्षात आलं की नाही? काम, क्रोध, त्रियुगम नरकस्य. तीन नरकाचे द्वारनाशनामा. हे तीन नरकाचे दरवाजे आहेत. कोण? काम, क्रोध तथा लोभस. हे तीन. तस्मात त्याच्यासाठी अर्जुना येतात तऱ्हेन तेजे. तू ह्या तिघाचा त्याग असे देव म्हणले. कोणाला? अर्जुना. हो, म्हणून लक्षात ठेवा. काम क्रोध लोभस्य देहे तिष्ठन्ति तस्कराः ज्ञानार्थान अपहार्य आणि तस्मात जागृत जागृत. एक शास्त्रकार मी म्हणतो, आपल्या हृदयात राहून हे तिघजण आपल्या ज्ञानाची चोरी करायला लागली. ज्ञान गेलं चोरीला आपलं, आणि आपल्याकडे अज्ञान आलं की पाप झाल्याशिवाय पाप अज्ञानामुळे होतात. कशामुळे होतात? अज्ञानामुळे पाप होत असतात. बरं, ज्ञान असल्यास पाप होत आहे वय? सांगा बरं. हे पाप केल्यावर हे प्रायश्चित भोगावं लागते असं त्याच्या डोसक्यात पक्क बसलंय. ते माणूस पाप करील? करायला लावलं तरी करणार नाही. मी करणार नाही म्हणजे पाप. तुम्ही काही म्हणले तरी मी हे काम करणार नाही. हो, वाटलं ते मला करा, मी हे करणार. आणि पहिल्या काळामध्ये नाही काय इमानदाऱ्या सोडायला येत होते ना. मुरारबाजी म्हण, मी औरंगजेबात आहे, तुला आम्ही सोडून देतो म्हणला होता. दिलेर खान म्हणला होता ना. तू कोणाचा आहे म्हण? औरंगजेबाचा. औरंगजेबाचा म्हण, मी तुला मुक्त करतो, तुला वाचवितो. आता तू सापडला मुरारबाजी, तुझ्यासारखा हिरा औरंगजेबाकडे बादशाहकडे राहावा म्हणून तुला मी वाचवितो. दया येते म्हण, मी औरंगजेबाचा होईल म्हणून. नाही तर तुझे मरण आले बघ. ते म्हणला मी मेलो तरी हरकत नाही, पण तुझ्या बादशाचा कोण म्हणतो? म्हणणार नाही मी शिवाजीचाच म्हणून मरेन. केलं का पाप? केलं. मरण येऊ द्या. हो, मरण काय नाही. मरण जन्म वीराला, संताला, सुराला आणि पतीवर केला. मरण त्या ठिकाणी हातात घेतलं. कोणी कोणी हातात घेतलेलं मरण? कोणी कोण आहे? वीर, या तिघाही मरण हातात घेतलं. म्हणून याला मुक्ती आहे. तिघाही मुक्तीला म्हणून काय म्हणले, साहून या बाण गोळी सोळा ठाऊंच असू द्या ना. कर्ममुक्ती, लोकांतर मुक्ती असेल, पण हाय की नाही ते? म्हणला स्वर्गाला जाते की नाही? युद्धात मेलेले कुठे जाते तर वीरगती. हो, मुक्ती. मरणाचं वेवच नाही. मला मरण हातावर झेललंय हे वीराने, म्हणून त्याला मुक्ती मिळते. पतिव्रता तुका म्हणे सती आग्न देखील द्या रीती. नवरा मेला का तिला जाळ दिसतच नाही. मला थोडी हंती की नाही? बरोबर आहे ना? महासतीचे भोग हो, देखी की सकळ जग हो, आजीना अंगना लोकू देखील. हा, तिला मुक्ती मिळते. कोणाला? त्या पतिव्रतेला. आणि संत तेच का बिचारे, त्यांना तर माहीतच झाले. मग असं पाप करणारे माणसं ज्याला कळलंय पाप हे पाप आहे म्हणून, ते माणसं पाप करीत नाही. हे पाप अज्ञानानं घडतात. आणि ह्या अज्ञानाचे भाऊ आहे. कोण? कामाधिक, क्रोधाधिक, लोभाधिक. हे खरे तर रजोगुणाचे, तमोगुणाचे माया कार्य सांगायला तुम्हाला. मुळात यांची आई आहे माया. मुळात काय? माया. म्हणजे मानसीचे. हा, हे रजोगुण मानसीचे. हो, समूळ आसुरीचे. हो, झाले पण याचे अविद्या केली. बस जमलं. याला मोठं कोणी केलं? अविद्येनं मोठं केलं. अविद्या म्हणजे माया. मायेची निकृष्ट अवस्था म्हणजे माया, अविद्या. अविद्या, माया, अज्ञान हे जे आम्ही नावं घेतोच ना, हे नावं एकाच वस्तू घेतात. कधी कधी माया म्हणतो, कधी हातात बोलत बोलत अज्ञान म्हणलो, कधी कधी काय अविद्या म्हणतो, पण वस्तू मात्र एक आहे. आता तुम्ही म्हणता नाव का बदलून दिले? त्याच कारण काही करू देत नाही म्हणून अज्ञान. काय आपल्या स्वरूपाविषयी काही करू देत नाही त्याचं नाव भगवंताची अचिंत्य शक्ती आहे. आणि विचारांची टिकत नाही म्हणून माया. कळ? लक्षात आलं? आणि
अविद्या का म्हणतात? मलिन सत्वगुण आहे म्हणून अविद्या. मलिन सत्वगुण असल्यामुळं अविद्या, शुद्ध सत्वगुण असल्यामुळं माया. दोन्ही का फरक आहे? म्हणजे मायेची थोडी निकृष्ट अवस्था. मायेपेक्षा अविद्या काय झाली? निकृष्ट. का? सत्वगुण आहे पण मलिन आहे, आणि हे सत्वगुण आहे पण शुद्ध आहे, असा फरक झाला. पण वास्तविक तिथेही त्रिगुण आहे, इथेही त्रिगुण आहे. इथल्या त्रिगुणाचा उत्कर्ष आहे, म्हणजे दोन गुणाचा, रजोगुणाचा तमगुणाचा अविद्येत उत्कर्ष आहे. मायेत जरा थोडासा कमी, म्हणजे रजोगुणाचा उत्कर्ष नाही, तमोगुणाचा उत्कर्ष नाही, उत्कर्ष सत्वगुणाचा जिथं आहे तिथं माया आहे. आणि जिथं रजाला दाबलंय, सत्वाला दाबलंय आणि रस्तम मुंडके वरी काढायला लागलेले, ती अवस्था आहे कोणती? अविद्या. झाले पण जे अविद्या केले, अशी ही अविद्या. ही अविद्या मुळात जननी आहे. तरी मायाच म्हणजे तिची निकृष्ट अवस्था अविद्या. आणि अविद्येपासून त्रिगुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. हे तिन्ही अविद्या कार्य. बरं, तिन्ही अविद्या कार्य. हो, एक लक्षात ठेवा. हो, आपलं चांगलं होईल, आपण चांगलं वागावं, चांगलं करावं, आणि जरा आपण रोज महादेवाची भक्ती करावी, रोज महादेवाला बेल व्हावा. लक्षात आलं की नाही? किंवा विष्णूला फुलं व्हावी, एखादं धरावी, तुळशी व्हाव्या, असं काही मनात वाटणं, हे कोणता गुण आला म्हणा? सत्वगुण विज्ञानातला आहे का अज्ञानातला? कुठला आहे? हा, आज ज्ञानातलाच आहे ना. विष्णूची भक्ती करणारा जो चेतन जीव, तेही जीव स्वरूप. जीव स्वरूप, त्याचं जीव स्वरूप जर व्यावृत्त केलं, निवृत्त केलं, त्याची व्यावृत्ती झाली. कोणाची? जीव स्वरूपाची. म्हणजे त्याला जीव स्वरूपाला येण्यासाठी काय काय घडलं? वासना संस्कार घडला, चिटकला, आणि कर्मसंस्कार. हे कर्मसंस्कार, वासना संस्कार बाजूला गेले, ते हे चेतन रात्री झाला की विजय आपला कोण ठेवा? शुद्ध चेतन आहे. बरोबर आहे? कुठंच आहे, आणि कुठंच ब्रह्मरूप आहे. अशी लक्षणं केली लक्षाची. कशाची? लक्ष्याला ठाव, त्याच्यावर रात्री बोललो ना, लक्ष्याला ठाव स्मशानी. लक्ष्याची, हा, लक्ष्याची लक्षणं केली. लक्षात आलं? लक्ष्याची लक्षणं केली की प्रेतरूप शरीराचा भाव आमच्या झाला, असा आपण चालू आहे ना आपला. मग सांगा, याचा अर्थ मी महादेवाची उपासना करावी, विष्णूची उपासना करावी, म्हणजे मला सुख प्राप्त होईल, असंच तत्व वाटणं, हे सुद्धा अज्ञानच आहे. अरे तू पहिला सुखी आहे, पण हे देहाला माझं म्हणल्यामुळं आणि लेकरा बाळाला माझं म्हणल्यामुळं, आणि मी दुःखी मी सुखी असा बरळल्यामुळं विनाकारण बोलक्यावर हे सुख दुःख डोंबल्यावर घ्यायलाच, आणि कोणाचा तरी उलटो पाया पडत बसायला. काही गरज नाही पाया पडण्याची म्हणा. म्हणून संन्यासाश्रमात पाया पडायचं सांगितलेलं नाही. बरं, परमहंसाला नाही, ते पाया पडत नसते, देवाच्याही पडत नाही. कोण नाही पडत, त्याला काही गरज नाही पाया पडण्याची. ते उलट म्हणते, त्याला फक्त दंडा दाखवायचा देवाला. पण देवाला गेला पाया पडायला कुठं? महादेवाला, पंढरपूरला, कुठं गेला? बरं काय बालवा काय हो? कोण? कोणी दंडा दाखवायचा? कुठे कुठे गेलते? नव्हते. तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना अनुरवावी. तुकाराम महाराज म्हणजे उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. ते उपाधीच्या वेगळ्या म्हणून निर्विकार. कळलं? आणि काहीच संसार तुम्हा, म्हणजे देवाला संसार कोणताच नाही. मग संन्यासी हे सांगते दंडा दाखवून, जसा तू तसा मी चाललो. काय गरज आहे त्याला? आणि आपण मात्र तसं नाही. आपल्याला मग गरज आहे त्याची. गरज आहे बायकोला सुख पडण्याची गरज आहे की नाही? कोणाच्या? देवाच्या. आत्ता हे जायचे बघा, माग म्हणले ना हे, मी म्हणलंय त्याला पटवून सांगितलं मी. आता ते ऐकून ते संकल्प राहायला म्हणजे आता तिथं आपल्याला झाला ना, हे ना पटविलं तिथं आळंदीत. काय पटविलं? सगळा संकल्प झाला, गाडी काय आली त्या खोलीवर गेल. पण आठवण का खोली वाढली बंड, त्या अज्ञानानं, त्या अविद्येनं, मायेनं बंड वाढली.
आणि तिचे पोट्टे आहेत रजोगुण तमोगुण. आणि तिचे पोट्टे त्या रजोगुणाचे तमोगुणाचे काम क्रोध लोभ. हे तिघ जण हे लेकराचे लेकर म्हणजे मायेचे नातरुंड आहेत म्हणा की हे होय ढाकणे आता आपला असतंय ना आपला पोरगा त्या पोराचा पोरगा पण कुटुंब कोणाचं झालं ते आपलं झालं ना. तसं मायेचं कुटुंब आहे बरं का ढाकणे मामा. म्हणजे मायेचे पोरं 3 पहिले रस्तम रजोगुणी ब्रह्म्या सतोगुणी विष्णू आणि तमोगुणी महादेव. ही कोणाची गावडे येत मायेची गावडे येत. आणि म्हणल्यानं जाणं बाई अरे अरे विठ्या त्याला म्हणल्या की भेले का बोल बाई भेले कोणाचं गावडे येते माय ईश्वर मायेचं गावडं म्हणलं ना मग बोलल्या का जण काय बोला भेटत का. अहो त्याला तर ऐका वाटत होता जनाबाईचा वेदांत. कारण काय त्याच्या खऱ्या कुळ्यामुळ्या काढणारे तर संत आहेत. आपल्याला कुळ्यामुळे त्याच्या माहीतच नाही पण सगळ्या कुळ्यामुळ्या कोण काढतात संत. म्हणून संतांचं बोलणं त्याला ऐकावं वाटतंय गोड वाटतंय गोड वाटतंय. कारण काय खऱ्या स्वरूपाचं ज्ञान संतालाच आहे त्याच्या. आणि म्हणून ते सांगतात मूळ मायेच्या कारके. हे ब्रह्मा विष्णू महेश मायेचे कारकेत बरोबर आहे ना. आणि मग हे रजोगुणापासून तमोगुणापासून झाले ते दोघं कोण काम क्रोध. बघा काय मला वाटतं काम ईश्वर क्रोध ईश्वर रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्या नवीन हवे. हे श्लोक भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहे बरोबर आहे. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्य नमिह वै. म्हणजे विद्वानांचे हे वैरी वैरी. आता पाहलं मग ते ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर ओळ्या करीत असा म्हणू लागले हे काम क्रोध काही दया ते कृपेची साठवण नाही ते कृतांताच्या ठाई. हे ज्ञानविधीचे भुजंग विषयलवीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारक. बरोबर आहे त्याची बघा ते. आता ते वर्णन करीत असताना मला वाटतं आपल्याला तेच बोलावं लागेल संध्याकाळी बोलते का ते चालत नाही. रडती रात्रंदिवस आलत ना तिथं. कोण कोण रडायले तर तुकाराम महाराजांचा देहाचा भाव झाला प्रेतरूप. बरोबर आहे. कशामुळे झाला भाव प्रेतरूप तर लक्ष याला ठाव स्मशानीचा. स्मशानीचा ठाव लक्षणा केली म्हणून त्यांच्या देहाचा भाव काय झाला प्रेतरूप झाला. म्हणजे मळ झालं देह मळ झालं झालं त्यांचं. म्हणजे काय मग यांचं मळ झालं पण त्यांना दुःख लागलं म्हणला कामाला क्रोधाला आणि यमाला. हा हो रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. माया बिघडायली काम क्रोध बिघडायली आणि म्हणत की हाय हाय यमधर्म. हे दोघं तर बरं. मला वाटते त्याच्यात बी विचार आपल्याला करावा लागणारे कामाचा आणि क्रोधाचा. आता इथं विचार करता आला आपल्या समोर आपल्याला पाप करायला मारे बेटे कोण आहे काम क्रोध. त्याच्या ज्ञानवर आहे म्हणजे हे रजाची किर झाले बरी तमासी पर्यंत. बरोबर आहे. निजले प्रमाद मोहा. बरोबर आहे. निजपद कशाला दिलं प्रमादाला मोहा. असं हे काम क्रोध खरे रजोगुणापासून निर्माण झाले. हे मृत्यूच्या नगरी हे मृत्यूच्या नगरी मानी जाती निकयापरी मानी जाती निकयापरी. जे जीवाचे वैरी म्हणून या. हा जे जीवाचे वैरी म्हणून या जीवाचे वैरीच बरे हे शस्त्रेविन साधित हे शस्त्रेविन साधित दोरीविन बांधित दोरेविन बांधिती. ज्ञान याशी तरी वजिती पैसे पैंज घेऊन ज्ञानाला तर पैंज घेऊन मारल्याशिवाय राहत नाही. हो ज्ञानीनो नित्य वैरीना का ज्ञानीनो नित्य वैरीना. हो असे असे आहेत ते कामादी क्रोध आदी फार बेकार आहेत महाराज. आणि हे आपल्याला पाप करायला होतात. पाप करायला लावणारे ते असं एक पहा ब्रह्मदेव स्वतःची मुलगी सरस्वती तिला पाहिजे
तिला पाहिल्यावर अंतकरणात शिरला. कोण? सुप्त कवाशी शिरते पत्ता लागू दे शिरला. आणि ब्रह्मदेवाला मग थोडस त्या मुलीबद्दल, आता पोटची मुलगी लक्षात आलं का? आणि पोटच्या मुलीचा उपभोग घेणं पाप की पुण्य? महान पाप आहे. नुसतं पाप नाही. काय हो बाबा, मुलीसोबत समागम करणं का चांगलं? ते नशिबाला याच्या आलं कोणाच्या लागलीच तिला धरलं. भ्रष्ट झालं. हा भ्रष्ट झाला. आणि संकालिकानं पाहिलं. संकालिक त्यांची मुलं येतं. बाल ब्रह्मचारी सनक सनंदन, सनक सुजान, सनक कुमार, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र संकालिक. ताता काय केलंय तुम्ही? आता काम होऊन गेला. आणि मग ब्रह्मदेवाला लोकांना जाग्यावर थोडं आणि म्हणू लागले, मला भात खाल्ला. कोणी? महान पाचकात मला पळवते केलं. जगात माझं काळ तोड करून काळ तोड म्हणून पाया कुठं पडते कोणी? आता रज सांगा, रजगुणी ब्रह्मा म्हणलो, तमोगुणी विष्णू महादेव म्हणलो, तिने एकच एक म्हणलो की नाही? तिने ईश्वरच एक खरं. हे तिने कोण आहे? ईश्वर आहे. पण त्याची पूजा सांगितलीच नाही. वेदार्थाचा गोवा. हा कन्याभिलाष. वेद नाही आईचे वेदानं सांगितलं का बाबा? असं आहे का? त्याला वेद कळाला असता त्याच्याकडे ज्ञान असतं जर तर नाथांना हे म्हणायचे हो, वेदार्थाचा गोवा. म्हणजे वेदाच्या अर्थाची गुंती पडली म्हणला ब्रह्मदेवाला. म्हणजे मग वेद वाचून बी त्याच्याकडे अज्ञान होतं का ज्ञान होतं? अज्ञान ठरलं ना. गुंता पडला म्हणजे अज्ञान ठरलं ना. बरोबर आहे की नाही? हा मज कामाची निघाय ब्रह्मा कन्येशी धरून धावे. पराशरे केले काय? भोगी पाहे जीवा दुर्गंधा. टाकणे आहे का तुमच्याकडे काही? संध्याकाळी द्यायचे आम्हाला तिथे. टाकण्यानं प्रमाण दिले. टाकण्यानंतर प्रमाण दिलं आणि ब्रह्मदेव त्याचं डोकं आता जाग्यावर आलं. कारण काय काम होऊन गेला. डोकं जाग्यावर आल्यावर ब्रह्मदेव पोऱ्यानं वापरायला लावलं. जगात काळ तोड काही म्हणले आणि माझी आता खरंच तोड कोणी पाहणार नाही. पूजा नाहीच ना अजून. हे मला करायला लावलंय करून लगेच क्रोध आला म्हणून काय आला? क्रोध आला. क्रोध आला आणि त्या दोघाला शाप दिला. पण कामाला मूर्ख हो, तू त्या कामाला म्हणले महादेवाच्या डोळ्याच्या अग्नीनं जळून जाशील. कामाला शाप दिला आणि क्रोधाला दिला, तुला जमदाग्नी तारण तुझं करील. ब्रह्मदेव मग ब्रह्मदेवाला पाप कोणी करायला लावलं? कामाने. बर, जमदाग्नीच्या हातानं बायको मेली. त्यांनी पोराला मारायला लावली हो, परशुरामाला बायको मारायला लावली. आता स्त्री हनन करणं पाप आहे का पुण्य? अहो कशाची किती बी गुन्हा करावं तर बाईला मारू नये. तिनं वधा योग्य गुन्हा केला. तुमच्या मंडळीनं पत्नीनं कसा गुन्हा केला? वधा योग्य. कळलं ना? म्हणजे तुम्ही तिचं खाट पाडावी, मुंडक उडवावं एवढा तिला गुन्हा केला. तरी शास्त्रानं सांगितलं एवढाही गुन्हा केला तर तिला मारू नको. वाटलं तर सोडून दे आणि कुठं नेऊन घाल नाकाल का, पण तिकडं सोडून दे. पण तिथं मुंडकं फिटकं ओढू नको. का बाईचं मुंडकं उडविलं तर पृथ्वी मार्गे एक पाच होतो. स्त्री हनन करून असं शास्त्रात बोललं. स्त्री हत्या केली का तर पृथ्वी मारली इतकं पाप. असं स्त्री हनन करणं आमच्या जमदाग्नीला करावं लागलं. ते करायला लावलं. बरोबर आहे. आणि ते परशुरामाला त्यांनी सांगितलं मार तिला, आणि ते नाही मारलं. बरोबर आहे. कोणी केलं हे? क्रोधानं. म्हणून म्हणले ना काय हे काम क्रोध पाहिजे तर जया ते कृपेची साठवणच नाही. हे कृतांताच्या ठाई म्हणलं.
म्हणजे काळच म्हणावा ह्या कडवीला. हे ना दयामाया नाहीच. कसं महाराज, महाराज माणूस आहे, चांगला गाजला जगामध्ये, किती तिची वाह वाह आहे, सगळं जग मानते. त्याला आपण ह्या गोताड्यात पाडू नये असं वाटतं की त्या कामाला. आणि पाळले की नाही महाराज गाजलेली बी. राटिका पुतना बी मारली आता. काय म्हणले? राटिका मारली ना रामानं. हो पुतना राक्षसीन मारली. हो. स्त्री हत्या करू नये म्हणतात. हा असं काढलं होय तुम्ही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय होय. आता जरा ते बाजूला ठेवावं लागेल आम्हाला. नाही तर तुमचं घुसळले आणखी तिकडच आम्ही जाऊ. हा त्याचंही सांगेल तुम्हाला. राटिका मारली रामाला, बरोबर आहे. दयातीचे नाव भूताचे पाळ ना. हा आणि निधळण कंटकाचे. ते संशय करा, रामानं कशा मारल्या राटिका सारख्या, बरोबर आहे ना. त्यांना विचारणं नाही, त्यांना संशय, असा संशय तरी उपस्थित करता तरी यावा की हो. उत्तर त्याला निघालच ना. हो पण आता जरा तिथं तुळत इथंच विषय तुम्ही म्हणलं आमचं कसं काय गोड बाई काय आलं. तुम्हाला असं म्हणायचं ते तसंच राहू द्या. कधीतरी काय तुम्ही सांगायचं उत्तर देईल. आपलं काय चाललंय, दया माया ह्यांना म्हणजे बरेच महाराज आजच्या काळात सुद्धा गोत्यात आणले. कोणी आणले? गांधी होते का? जमदानी नारद मुनी चांगलेच होते, चांगलेच होते. चांगल्यालाही वाईट करता येईल ते कोण? हे अल्पण्याचा विचार करून हे रत्नगिरीचं हे केलं. चांगल्याचा जिडा उचललेला आहे. हा त्याला चांगल्याचा पिढा उचललाय ना. ज्ञानी अशी तरी वरी ती पैस घेऊन ये ना. कळलं का? मग आपल्याला पाप करायला लागणारे कामाधिक क्रोधाधिक हे आहेत. या काम क्रोधाधिकांची वस्ती कुठं असते? हा वस्ती निवासस्थान हे कुठं राहतात? अंतःकरण. त्यांचं निवासस्थान अंतःकरण. कुठं? अंतःकरण. बाह्यकरणात ते नसतात, ते अंतःकरणात राहतात. आणि ते सूक्ष्म आहेत ना, ते तसे स्थूल नाहीत ना. ते दिसत नाहीत, ते स्थूल नाही आहेत. अंतःकरणात, अंतःकरण सूक्ष्म आहे. रात्री आपलं झालं ना काय. अंतःकरण कसं आहे? सूक्ष्म आहे. देह स्थूल आहे, व्यवहारला देह स्थूल आहे, पण अंतःकरण त्याचंच नाव आहे का? पंचमहाभूताचंच आहे, पण अपंचीकृत पंचमहाभूतात. कसं आहे? अपंचीकृत पंचमहाभूताचं साभास अंतःकरण. आणि सत्वगुणाचं पिवर कार्य म्हणून ज्ञान आहे. आणि हे पंचकृत पंचमहाभूताचा देह आहे, आणि तमोगुणाचं कार्य म्हणून अज्ञान आहे. काटा टोचला तर या मड्याला कळत नाही. कोणाला कळतंय? अंतःकरणाला. याला नाही कळत मड्याला, टोचतंय मड्याला, किंवा हे तर तळलं मोडतंय, हाडफीड भोगा होते. पण ही जाणीव कोणाला होती? अंतःकरणाला. काय याच्या ठिकाणी अज्ञान आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून हे कामाधिक क्रोधाधिक सूक्ष्मच असल्यामुळं सूक्ष्म त्या देहामध्ये त्यांची वस्ती आहे. त्याचं तर आहे की आता स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देह चार आहेत ना. त्यापैकी स्थूल देह म्हणजे हे, सूक्ष्म म्हणजे ते अंतःकरण. अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देह त्याला म्हणतात. किती तत्व सांगितले मी तुम्हाला सूक्ष्म देहाचे? 17 तत्वाचं लिंग शरीर म्हणतात. हा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मन आणि बुद्धी. आणि हे 17 आणि 17 तत्व लिंग शरीर. आणि त्या मनातच वस्ती ना कामाधिकाची. कुठे वस्ती? मनातच आहे ना. काय आवडे ते वृत्ती केली ती आधी मनोनीची उठी, मग वाच्याची ठीक करायची. बाई दिसली आणि डोळ्यानं जरी पाहिली, त्या बाईवर वृत्ती गेली बी, पण वृत्ती जर आवाज नसेल तर काय फायदा? वृत्तीत कोण लागेल तुम्हाला? आवाज लागेल. लक्षात आलं? ही वृत्ती त्या आंब्यावर गेली, माझी वृत्ती आंब्यावर गेली, पण त्या वृत्तीत कोण पाहिजे? करंट. करंट म्हणजे कोण? आभास. आभास आहे. आंबा पिकलाय असं म्हणते. आणि जर मग वृत्ती गेली, बघितलं दृष्टी बी गेली, तर त्या आंबा पिकलाय का कसा आहे का दिसत नाही. म्हणजे वृत्तीत आभास असला पाहिजे, हे महत्व. लक्षात आलं? आणि आभास कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. आभास कोणाचा आहे? चैतन्याचा आभास आहे ना. फोकस. लक्षात आलं? अशी ती वृत्ती मनाची. आणि त्या मनाच्या वृत्तीत हे सूक्ष्म रूपाने घुसल्याशिवाय कोण? कामाधिक क्रोधाधिक
आणि मला घुसतात आणि मग पाप करतात. मला वाटतंय म्हणून तो म्हणले ना शास्त्रकार, हे चोर एक म्हणजे चोर. तुमचं ज्ञान हे हिसकाटून नेलंय म्हणजे. कशाची चोरी केली आहे चोरायनं? आता जागा रे भावनो, जागा. आणि चोर निजल्या नाडवणी भागा. तुमची गेली की नाही पळून? धन नेलं का राहिलंय? आहे का तुमच्याजवळ? ठीक आहे. काही राहणार. अहो व्यवहारातलं सुद्धा राहिना इतकं भ्रांत केलं. परमार्थ तर जाऊ द्या, कुठल्या ओव्यात विसरल्या कोंबड गेल्या सगळ्या चोऱ्या केल्या ह्याच्या धनाच्या. कोणी? कामाधिकानं, क्रोधाधिकानं, लोभाधिकानं. म्हणून हे जागर राहा आणि संत सांगते का ती जागृती ना. हो जागृती तीच आहे. अरे ऐका त्यांनी एक धन जपून ठेवलं. एक धन जपून ठेवलंय म्हणले ते. एक धन जपून ठेवलंय. कोणतं धन? स्त्रीधन. काय जमेची बाजू झाली ती. कोण गेलं असं कामानच केलंय ना. बाई कोण बाई कुठली? बाईची चाल तरी कशामुळे पडते? कशामुळे? भाकरीमुळे. नाही पोटाची काय शण्याची जगन्नाथ का बिन बाय कवाली नाही का? आम्ही जगायचलो पण गरज का गरज काय कोणाला भासते? भाकरीवाल्याला होईल. हे कडू काम आहे. हे ते पाप करायला होते, प्रवृत्ती करते पापामध्ये. लक्षात आलं की नाही? आणि ते आपलं डोकं घालविते. म्हणून शास्त्रानं सांगितलं ना तुम्हाला की मग सांगितलं श्लोकी काम क्रोध लोभस्य देहे तिष्ठन्ति तस्करा. देहे तिष्ठन्ति तुझ्या देहात राहतात. तुझ्या देहात म्हणजे स्थूल देहात नाही, मग कोण्या देहात? सूक्ष्म देहात. बरोबर आहे ना? देहे तिष्ठन्ति तस्करा. आणि ज्ञान अर्थान अपाहार्य. ज्ञानरूपी धन, अर्थ नाम धन. ज्ञान अर्थान अपहार्य म्हणजे ज्ञानरूपी धनाची चोरी ते करतात. म्हणून तस्मात त्याच्यासाठी जागृत तू जागर आहे असे हे पृथ्वीचा पण काय आपली चोरी करायला लागलेले, आपलं धन न्यायला लागलेले, हे कामादी क्रोधादी. म्हणून आपण जागर राहिलं पाहिजे. आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे त्या कामादी क्रोधादी. आणि हे ना ते काही दयामाया नाही. आणि हे कुठून बंड वाढलं म्हणजे रजोगुणा तमोगुणापासून. रजोगुण तमोगुण कुठं बरं काय? तर ते अज्ञानाचं कार्य सगळं. अज्ञान म्हणजे कोण? अविद्या. अज्ञान म्हणजे कोण? माया. म्हणजे ज्ञान म्हणजे माया आहे खरं तर. परत ज्ञान म्हणजे माया, ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान. बरं लक्षात आलं की नाही? लक्षात आलं. त्याच्यात पुन्हा ब्रह्मज्ञान नव्हे. हा ब्रह्मज्ञान नाही आहे. हा जे विज्ञानातलं ज्ञान आहे ना ते म्हणजे ते माया आहे. आणि त्याची निकृष्ट अवस्था म्हणजे अविद्या आहे. म्हणजे पिवळ अज्ञान. असं अज्ञान अविद्या नावी जरी वेगळे वेगळे असले तर वस्तू आणि ते पाप करायला होतात. कामादी क्रोध. बरं ठीक आहे, हे ठरलं. आपला टाइम आपलं हे होतं की पाप म्हणजे काय? दोन एकाचेला सांगितले काही मला वाटते ते पाप. आता पाप करायला लावणारी कोण? कामादी क्रोधादी लोभादी. मग आता पाप जाण्याचा आणि काम क्रोध जाण्याचा काय संबंध आहे असं कोणी विचारते. बरं नामा साधनेचा आणि हे कामादी क्रोधादी जाण्याचा पाप जाण्याचा काय संबंध आहे हे आता पुढच्या एका त्याचा विचार आपण करू. बाकीची साधनं असताना हे साधनच माऊलीनं का सांगावं असा आपला पूर्वपक्ष आहे की त्याचे उत्तर आपण विचार करू, ज्ञान व्हायला विचारू असं केलं. आणि झालेली सेवा